नमो नमः. हितोपदेशः कथामुखम भाग 4. श्लोक आहेत 17 ते 21. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की गुणी लोकांची गणना करत असताना ज्याचं नाव झटक्यात पहिल्यांदा तोंडावर येतं त्या मुलाची आई ही खरी सुतिनी आहे. बाकी सगळ्या पुत्र असूनही जणू काही वंध्याच आहेत असं सुभाषितकरांनी सांगितलं होतं. पुढे म्हणतात अपिच दुसरं असं की श्लोक 17. दाने तपसि शौर्ये च यस्य न प्रथितं मनः विद्यायामर्थलाभे च मातुरुच्चार एव सः. पदच्छेद. दाने तपसि शौर्ये च यस्य न प्रथितं मनः विद्यायाम अर्थलाभे च मातुः उच्चारः एव सः. इथं पूर्वार्धामध्ये संधी नाहीच आहे. उत्तरार्धामध्ये विद्यायाम अर्थलाभे या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. मातुरुच्चार मातुः उच्चार विसर्गाचा र झाला आणि उच्चारः एव इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. ह्याच्यामध्ये क्रियापद आलेलंच नाहीये तेव्हा आपल्याला पदरचं घ्यावं लागेल. दाने तपसी शौर्ये विद्यायाम आणि अर्थलाभे या सगळ्या सप्तमी विभक्ती आहेत. तपसीमध्ये तपस हा सकारांत नपुसकलिंगी शब्द आहे. तपसी हे त्याचं सप्तमी एकवचन आहे. दानाच्या बाबतीत, तप करण्याच्या बाबतीत किंवा शौर्य दाखवण्याच्या बाबतीत यस्य न प्रथितम मनः ज्याचं मन प्रथित होत नाही. आता प्रथितचा एक अर्थ आपल्याला माहितीये प्रसिद्ध होणे, प्रख्यात होणे, अर्थातच वाढणे. कीर्ती वाढते तेव्हा मनुष्य प्रख्यात होतो, तेव्हा वाढणे. तेव्हा दान, तपसी आणि शौर्य याच्यामध्ये ज्याचं मन वाढत नाही म्हणजे ज्याच्या मनामध्ये या गोष्टी कराव्या असं येत नाही, ज्याला दान, तप, शौर्य या बाबतीमध्ये आपलं मन वाढवावं असं वाटत नाही, म्हणजेच या गोष्टीमध्ये ज्याचं मन लागत नाही. आणखीन कशामध्ये विद्यायाम अर्थलाभे ह्याही दोन्ही सप्तमी विभक्तीचे आहेत. विद्येमध्ये सुद्धा आणि अर्थलाभामध्ये सुद्धा म्हणजे धनप्राप्तीमध्ये सुद्धा ज्या मुलाचं मन लागत नाही सहा मातुः उच्चारः एव तो केवळ मातेचा उच्चारच आहे. आता उच्चार या शब्दाचा एक अर्थ आपल्याला माहितीये, मुखामधून बोललेलं वचन त्याला म्हणायचं उच्चार. उच्चारचा दुसरा अर्थ आहे विष्ठा, मल किंवा विष. सहा मातुः उच्चारः एव म्हणजे तो जणू काही मातेची विष्ठाच आहे की ज्याला दान करावंसं वाटत नाही, तप करावंसं वाटत नाही, शौर्य गाजवावं असंही वाटत नाही, विद्या मिळवावी असंही वाटत नाही आणि धनप्राप्ती करावी असंही वाटत नाही. आता अर्थलाभ म्हणजे धनप्राप्ती हा एक अर्थ झाला. अर्थ म्हणजे कुठलाही विषय, कुठलीही गोष्ट प्राप्त करावी असं वाटत नाही, तो केवळ मातेची विष्ठाच आहे. नुसता तो जन्माला येतो आणि नंतर मृत्यू पावतो, मधल्या जीविताच्या कालावधीमध्ये तो काहीही करत नाही. असा मुलगा हा जणू काही मातेची विष्ठा असल्याप्रमाणे आहे. इथं समास आहे अर्थलाभे. अर्थस्य लाभ हा अर्थलाभ हा धनाचा लाभ षष्ठी तत्पुरुष समास आहे. बाकी सगळे शब्द सोपेच आहेत. श्लोक 18. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि एकश्चंद्रस्तमोहन्ति न च तारागणोऽपि च. पदच्छेदः. वरम एकः गुणी पुत्रः न च मूर्ख शतानि अपि एकः चंद्रः तमः हन्ति न च तारागणः अपि च. आता इथे संधी कुठली आलेत? वरम एको मागच्या म व्यंजनात पुढचा ए मिसळलेला आहे. एको गुणी, एकहा गुणी इथं विसर्गाचा उ झालेला आहे. पुत्रो न पुत्राच्या पुढच्या विसर्गाचा उ झालेला आहे. मूर्ख शतान्यपि, मूर्ख शतानी अपि हिच्या ऐवजी य आला, हा यण संधी झाला. एकच चंद्र हा विसर्गाचा श झालेला आहे. चंद्रस्तमः विसर्गाचा स झालेला आहे. तमो हंती, तमहा हंती विसर्गाचा उ झालेला आहे. आणि तारा गणोपी, तारा गणहा अपि इथंही विसर्गाचा उ झाला आणि पुन्हा पूर्वरूप संधी झाला. असे जवळजवळ बऱ्याच प्रकारचे संधी या एका श्लोकात आलेले आहेत. याच्यामध्ये हंती हे क्रियापद दिसायला दिसतं की वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन,
पण हन हा धातू दुसरा गण परस्मैपदाचा पदाचा आहे आणि त्याला ती प्रत्यय लागला की हंती हे वर्तमान काळी तृतीय पुरुष एक वचनाचं रूप होतं. त्याचं बहुवचन होईल घ्नंती. दुसऱ्या गणाचे धातू हे 1, 4, 6, 10 प्रमाणे चालत नाहीत. 2, 3, 5, 7, 8, 9 या धातूंना वाहू लागणारे काही काळातले प्रत्यय पण वेगळे आणि यांची चालण्याची धाटणी पण वेगळी आहे. कारण या 6ही गणांच्या बाबतीत त्यांचं जे विकरण आहे ते अकारांत नाहीये. 1, 4, 6, 10 या गणामधली विकरण अ, य, अय अशी अकारांत आहेत. त्यामुळे सर्वसाधारणपणे एक धातू पाठ केला की सगळ्यांची रूपं जवळपास सारखी असतात. त्यामुळे ते पाठ करणं सोपं असतं. बाकी गणांच्या बाबतीत विकरण अकारांत नसल्यामुळं धातूचं अंग अकारांत बनत नाही. त्यामुळं संधी नियमाप्रमाणे प्रत्येक धातूचं रूप हे वेगवेगळं येतं. किंवा हंती हे एकवचन होतं, घ्नंती हे बहुवचन होतं. हंती वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन, त्याचा अर्थ आहे नाश करणे. हंती या क्रियापदाचा कर्ता आहे चंद्र. चंद्र तमहा हंती. चंद्र अंधार नाहीसा करतो, अंधार नष्ट करतो. अंधार नष्ट करणारा कोण? चंद्र. चंद्र करता झाला. काय नष्ट करतो? तम म्हणजे अंधार. तमहा हे हंती क्रियापदाचं कर्म आहे. तमस सकारांत शब्द आहे. तमहा तमसी तमांसी प्रथम, तमहा तमसी तमांसी द्वितीय असा चालेल. इथं द्वितीय एक वचन आहे. चंद्र तमहा हंती. चंद्र अंधार नाहीसा करतो. एकच चंद्र आहे आकाशामध्ये. आपल्या पृथ्वीला एकच चंद्र मिळालेला आहे. तेव्हा एकच चंद्र आहे पण तो रात्रीचा अंधार दूर करतो. नच तारा गण अपि. तारा गण म्हणजे ताऱ्यांचा समूह जरी असला तरी तो तमहा न हंती. तारा गण तमहा न हंती. एक चंद्र तमहा हंती. एकच चंद्र अंधार नाहीसा करतो. बाकी ताऱ्यांचा समूह जरी आकाशात असला आणि तेव्हा चंद्र नसेल तर तो ताऱ्यांचा समूह अंधार नाहीसा करण्यास समर्थ नाही. तेव्हा एकच चंद्र चांगला. तसं वरम एक गुणी पुत्र. तसंच एकच गुणी मुलगा चांगला. कारण तो आपल्या कुळाचं नाव काढेल. नच मूर्ख शतानी अपि. 100 मुलगे आहेत पण ते मूर्ख आहेत तर त्यांचा काय उपयोग? त्याच्यापेक्षा एकच गुणी मुलगा चांगला. आणि ते सुभाषितकारानं चंद्राच्या उदाहरणामधून स्पष्ट केलेलं आहे. याच्यामध्ये तारा गण हा सामासिक शब्द आहे. ताराणाम गण तारागण. ताऱ्यांचा समूह. गण म्हणजे समूह. षष्ठी तत्पुरुष. आणि एक समास आहे मूर्ख शतानी. मूर्खाणाम शतम. मूर्खांचा शेकडा. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. एक गुणी पुत्र वरम. मूर्ख शतानी अपि न. एक चंद्र तमहा हंती. तारा गण अपि तमहा न हंती. एकच गुणी मुलगा चांगला. 100 मूर्ख पुत्र चांगले नाहीत किंवा 100 मूर्ख पुत्रांपेक्षा एकच गुणी मुलगा चांगला. उदाहरणार्थ एकच चंद्र अंधार नाहीसा करतो. ताऱ्यांचा समूह हा अंधार नाहीसा करू शकत नाही. श्लोक 19. पुण्यतीर्थे कृतम येन तपः क्वाप्यति दुष्करम तस्य पुत्रो भवेद्वश्य समृद्धो धार्मिक सुधीः. पदच्छेद. पुण्यतीर्थे कृतम येन तपः क्व अपि अति दुष्करम तस्य पुत्रः भवेत् वश्यः समृद्धः धार्मिकः सुधीः. पहिल्या चरणामध्ये संधी शेवटच्या पदात आलेला आहे. पदामध्ये आहे क्व अपि अति दुष्करम. क्व अपि सवर्णांचा दीर्घ संधी झाला. अपि आणि अति दुष्करम इथं यण संधी झाला. उत्तरार्धात पुत्रो भवेत. पुत्र भवेत. भवेत वश्यः. भवेद वश्यः त्याच्या ठिकाणी तिसरा व्यंजनाला हा व्यंजन संधी झाला. पुत्र भवेत हा विसर्गाचा इथं उ झालेला आहे. तसंच समृद्धो धार्मिक इथं सुद्धा विसर्गाचा उ झालेला आहे. आता याच्यातले सामासिक शब्द कोणते आहेत? पुण्यतीर्थे. पुण्यतीर्थे किंवा पुण्यम तीर्थम तस्मिन. पुण्यक्षेत्री, पवित्र क्षेत्री. पुण्य हे तीर्थ शब्दाचं विशेषण आहे त्यामुळं इथं हा कर्मधार आहे समास आहे. पुण्यक्षेत्री. अति दुष्करम. अतिशयितम दुष्करम.
अत्यंत दुष्कर ते अति दुष्करम. हा प्रादी कर्मधारय झाला. अति हे उपसर्गासारखा शब्द दुष्कर या विशेषणाच्या मागे आलेला आहे आणि हा उपसर्गासारखा आलेला हा अतिशब्द अतिशयित असं विशेषण दर्शवतो. त्यामुळे हा कर्मधारय आहे आणि प्रादी कर्मधारय आहे. दुष्करम हाही एक समास आहे. दुःखेन क्रियते येते. जी गोष्ट फार दुःखानं त्रासानं केली जाते म्हणजे जी गोष्ट करण्यात फार कष्ट पडतात ते दुष्कर कार्य. सुधी हाही एक समास आहे. सु आणि धी असे दोन शब्द एकत्र आले. शोभना धीही यस्य सहा, ज्याची बुद्धी चांगली आहे असा. सुधी दीर्घ इकारांत झालाय कारण धी शब्द दीर्घ इकारांत आहेत. संस्कृतमध्ये दीर्घ इकारांत आणि पुल्लिंगी शब्द हे असे समास होऊन जे बनलेले आहेत तेवढेच आहेत. मूलतः संस्कृतमध्ये दीर्घ इकारांत आणि पुल्लिंगी असे शब्द नाहीत. ह्रस्व इकारांत पुल्लिंगी आहेत. ऋषी, मुनी, कपी वगैरे. पण दीर्घ इकारांतामध्ये पुल्लिंगी नाही. दीर्घ इकारांतामध्ये आपल्याला दिसतात ते सगळे स्त्रीलिंगी शब्द दिसतात. नदी, सखी वगैरे. पण दीर्घ इकारांत पुल्लिंगी शब्द फक्त असे सामासिक शब्द होऊन जेव्हा बनतात समास पुल्लिंगामध्ये त्यावेळेलाच ते फक्त दीर्घ इकारांतामध्ये दिसून येतात. सुधी म्हणजे बुद्धी चांगली असलेला. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की एकच गुणी मुलगा चांगला 100 मूर्ख मुलांच्या पेक्षा. पण आता तो एकच गुणी मुलगा चांगला निघणं न निघणं हे काही आपल्या हातात नाही. पण त्याच्याकरता सुभाषितकारांनी सांगितलंय पुण्यतीर्थे कृतम येन तपः क्व अपि दुष्करम येन तपहा कृतम. तपहा तपस शब्द नपुसकलिंगी तपहा तपसी तपांसी. त्यामुळे त्या कर्मणी क्रियापदातलं जे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे ते नपुसकलिंगामध्ये वापरलेलं आहे. येन तपहा कृतम, ज्याने तप केलं आहे कुठं? पुण्यतीर्थे, पुण्य अशा क्षेत्री पवित्र तीर्थस्थानी ज्यानं तप केलेलं आहे. कसलं? तपहाचं विशेषण आहे अतिदुष्कर, अत्यंत कठीण असं तप ज्यानं पुण्यक्षेत्री केलेलं आहे. क्व अपि कोणत्याही पुण्यक्षेत्री, क्व अपि कुठल्या तरी पुण्यक्षेत्री ज्यानं अत्यंत दुष्कर असं तप केलेलं आहे. त्याच्या बाबतीत काय होतं? तस्य पुत्र हा भवेत वश्य, हा त्याचा मुलगा त्याला वश होतो म्हणजे त्याचा मुलगा चांगला निपजतो. आणि कसा आहे पुत्र हा? समृद्ध हा धार्मिक हा सुधी, ही त्या पुत्राची विशेषण आहे. तो वश्य हा असतो, समृद्ध हा असतो, धार्मिक असतो आणि सुधी असतो. पवित्र क्षेत्री ज्यानं अत्यंत दुष्कर असं तप केलेलं असतं त्याला ताब्यात राहणारा समृद्ध, धार्मिक आणि ज्ञानी पुत्र होतो असं सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. येन क्व अपि पुण्यतीर्थे अतिदुष्करम तपहा कृतम तस्य वश्यः समृद्धः धार्मिकः सुधी पुत्रः भवेत. ज्याने पुण्यक्षेत्री अतिशय कठीण तप केलेलं आहे त्यालाच ताब्यात राहणारा समृद्ध, धार्मिक आणि ज्ञानी पुत्र होतो. 20वा श्लोक बघूया. श्लोक 20वा. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनी च वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड्जीवलोकस्य सुखानि तात. पदच्छेदः. अर्थागमः नित्यम् अरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च वश्यः च पुत्रः अर्थकरी च विद्या षड जीवलोकस्य सुखानि तात. इथं संधी कुठले आहेत? अर्थागमः नित्यम, विसर्गाचा उ झालेला आहे. नित्यम अरोगिता, मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. वश्यः वश्यश्च, विसर्गाचा श झालेला आहे. पुत्रोर्थकरी, पुत्र हा अर्थकरी, इथं विसर्गाचा उ झाला आणि नंतर पूर्वरूप संधी झाला. ह्याच्यामध्ये समास कुठले आहेत? अर्थागमः, अर्थस्य आगमः म्हणजे धनाची आवक, षष्ठी तत्पुरुष समास झाला. अरोगिता, न रोगिता अरोगिता हा झाला नाही तत्पुरुष. प्रियवादिनी, प्रियम वदती इति प्रियवादीन इनंद शब्द झाला.
आता हे भार्याकरता विशेषण वापरलंय म्हणून स्त्रीलिंगी केलं प्रियवादिनी, दीर्घ इकारांत नदीप्रमाणे चालेल. आणि जर ते पुल्लिंगात विशेषण वापरायचं असेल तर प्रियवादीन हा इनंत शब्द शशींप्रमाणे चालवावा लागेल. शशी, शशीनौ, शशीनहा प्रथमा. तसं प्रियवादी हे प्रथमा एकवचन झालं असतं. इथं स्त्रीलिंगी वापरायचंय त्यामुळे दीर्घ इकारांत नदीप्रमाणे चालवलेला आहे शब्द प्रियवादिनी. उपपद तत्पुरुष, गोड बोलणारी. अर्थकरी, अर्थम करोति इति अर्थकरी. उपपद तत्पुरुष. जीवलोकः, जीवानाम लोकः, षष्ठी तत्पुरुष. सुभाषितकार काय सांगतात तर शेवटच्या चरणात त्यानं सांगितलंय षडजीव लोकस्य सुखानी राजन. जीवलोकस्य सुखानी षड. काही सुभाषितात राजन असं आहे, काही सुभाषितात तात असं आहे. हे तात, हे वत्सा, जीवलोकस्य सुखानी षड. जीवलोकातील 6 सुख आहेत आणि कोणती आहेत त्याची वर यादी केलेली आहे. अर्थागमः, धनाची आवक होत राहणं, ही एक सुखाची गोष्ट आहे, ती प्रत्येकाच्याच अनुभवाची आहे. नित्यम अरोगिता, नेहमी आरोग्य प्राप्त झालेलं असणं. भार्या कशी, प्रिय आणि प्रियवादिनी. भार्या पतीला प्रियही असली पाहिजे आणि पुन्हा ती प्रियवादिनी पण असली पाहिजे, म्हणजे गोड बोलणारी असली पाहिजे अशी पत्नी. वश्यहाच पुत्र, हा मुलगा हवा पण तो कसा, पित्याचा ऐकणारा, त्याच्या ताब्यात राहणारा असा हवा. अर्थकरीच्या विद्या, आणि विद्या पण पाहिजे. कशी, अर्थकरी ते विद्येचं विशेषण आहे. अर्थ म्हणजे धनसंपत्ती, ते मिळवून देणारी अशी विद्या हवी. अशी जीवलोकाची 6 सुख आहेत असं सुभाषितात जरी म्हटलेलं असलं तरी त्या यादीमध्ये 5च सुखांची यादी आहे. नेहमी धनाची आवक, आरोग्य, प्रिय आणि गोड बोलणारी पत्नी, ताब्यात असणारा मुलगा आणि धन प्राप्त करून देणारी विद्या. अशा या 5च सुखांची यादी इथं या श्लोकात केलेली आहे. पण म्हणताना म्हटलंय षडजीव लोकस्य सुखानी राजन. हा उपजाती वृत्तातील श्लोक आहे. 11 अक्षरं असलेली 2 वृत्त आहेत, इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा. आणि या 2 वृत्तांचं मिश्रण ज्या श्लोकात असतं त्याला म्हणायचं उपजाती वृत्त. श्लोक 21. को धन्यो बहुभी पुत्रे कुशूला पूर्णाढकैः वरमेकः कुलालंबी यत्र विश्रूयते पिता. पदच्छेदः. कः धन्यः बहुभिः पुत्रैः कुशूला पूर्णाढकैः वरम एकः कुलालंबी यत्र विश्रूयते पिता. याच्यात कुशूल हा जो शब्द आलाय त्याचा अर्थ आहे कोठार किंवा कोंडा, आणि आढक या शब्दाचा अर्थ आहे पायली, धान्य मोजायची पायली. आणि कुलालंबी हा सामासिक शब्द आहे. कुलम आलंबते इति कुलालंबी. उपपद तत्पुरुष. कुलाला आधारभूत असणारा तो कुलालंबी. पुत्रैही त्याचे 2 विशेषण आहेत, बहुभिही आणि कुशूला पूर्णाढकैही. बहुभी पुत्रैही कहा धन्य. पुष्कळ मुलं झाली आहेत म्हणून कोण बरं धन्य झालं आहे. कुशूला पूर्णाढकैही, कोंड्यानं पूर्ण भरलेल्या पायलीप्रमाणे असणारे, किंवा कोंड्यानं पूर्ण भरलेल्या कोठाराप्रमाणे व पायलीप्रमाणे असणारे. कुशूलाचा अर्थ दोन्ही घेतला, कोंडा आणि कोठार, तर होईल कोंड्यानं भरलेल्या कोठाराप्रमाणे व पायलीप्रमाणे असणारे हे पुत्र असंख्य जरी असले, खूप असले तरी कहा धन्य, या पुत्रामुळे कोणाला बरं धन्यता वाटेल. त्याच्यापेक्षा वरम एकच मुलगा चांगला. कसा, कुलालंबी. पुत्र हा हे तिथं अध्यारूत धरायचंय. कुलालंबी एकहा पुत्र हा वरम. कुळाला आधारभूत होणारा एकच मुलगा चांगला. यत्र विश्रूयते पिता, की ज्याच्यामुळं पित्याचं नाव प्रसिद्ध होतं असा एकच मुलगा चांगला. विश्रूयते हे कर्मणी क्रियापद आहे. वि अधिक श्रू, 5वा गण परस्मैपद पद. कर्मणी वर्तमान काळ, तृतीय पुरुष, एकवचन. पिता प्रसिद्ध केला जातो. येन विश्रूयते पिता, ज्याच्यामुळं पित्याला प्रसिद्धी प्राप्त होते असा कुलाला आधारभूत असणारा एकच मुलगा चांगला. आणि कोंड्याप्रमाणे असणाऱ्या पुत्रांचा काय बरं उपयोग, कोणाला धन्यता वाटेल. त्याच्यापेक्षा एकच मुलगा चांगला असं इथं सुभाषितकार सांगते. आता कथामुखाचे पुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.
हरि ओम तत्सत.